आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार हे स्पष्ट आहे। त्याआधी सरकारनं स्थापन केलेल्या शिंदे समितीचा अहवाल सरकारनं मान्य केलाय। मात्र त्या अहवालामध्ये मराठा आणि कुणबी असं वर्गीकरण आम्ही करू शकत नाही, ते आमच्या कार्यकक्षेत नसल्याचं या समितीनं म्हटलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीनं जो अहवाल सरकारला दिला तो कॅबिनेटच्या बैठकीत मान्य झाला, ज्यात 3 प्रमुख बाबी आहेत। शिंदे समितीचं म्हणणं आहे की सर्व कुणबी मराठा आहेत की सर्व मराठा कुणबी आहेत असा कोणताही निष्कर्ष काढण्याची कार्यकक्षा समितीची नाही, हे मागासवर्ग आयोगाने ठरवावं। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्व कुणबी मराठा आहेत हे समिती ठरवूच शकत नाही। दुसरा मुद्दा आहे निजाम राजवटीतील 1881च्या वैयक्तिक नोंदी आढळल्या नाहीत, पण जातीचा उल्लेख आहे। म्हणजेच नावानिशी नोंदी नाहीत, पण जातीच्या नोंदी निजामकालीन दस्तऐवजांमध्ये आहेत। त्यामुळे निजामकालीन दस्तऐवजांमध्ये काय आहे हे आता स्पष्ट झालं। या नोंदी शोधल्यास मराठवाड्यातील रहिवाशांना कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मागास असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात करता येईल असं समितीचं म्हणणं आहे। तिसरा मुद्दा आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे जातीचे तपशील असलेल्या वंशावळी आहेत, पण हा पुरावा व्यक्तिशः सादर केला जाऊ शकतो। तो तपशील सार्वजनिक दस्तऐवजांचं वैशिष्ट्य ठरू शकतो असं आम्ही मानत नाही, हे समितीचं म्हणणं आहे। तर सरकारच्या सांगण्यानुसार शिंदे समितीनं अहवाल दिल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। समितीनं अहवाल दिला हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दिला असं आम्हाला वाटतं। सरकारच्या मताप्रमाणे दिला। मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध होऊ द्यायचं नाही असा अहवाल द्या। बहुतेक समितीला असं म्हणलं असावं म्हणून दिलाय। तुम्ही नोंदी शोधल्यात, समितीनं त्याच्यात कसा अहवाल दिलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलाय। तुमची इच्छाशक्ती असली तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचं आता सिद्ध होतं। जी कोण जस्टिस शिंदे समिती नेमलेली आहे तिला कुठलाही संविधानिक अधिकार नाही, तो डेडिकेटेड आयोग नाही, ते स्टॅट्युटरी बोर्ड नाही, आणि अशा समितीला कुठले तरी काहीतरी खोटे म्हणेन मी असे काहीतरी पुरावे आणून जर कुणाला सर्टिफिकेट इश्यू केले जाणार असतील तर ते बेकायदा आहेत, असं कुठल्याही जस्टिस शिंदे समितीला अधिकार नाहीत। आणि अशी प्रमाणपत्र इश्यू करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाही, GR काढण्याचा अधिकार नाही। त्यामुळं मी वारंवार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगत आहे, असा जर GR काढाल तर ती माझ्या मराठा बांधवांची फसवणूक असेल। त्र्यंबकेश्वरच्या देवस्थानाकडील जातीच्या वंशावळीचा आधार पुरावा म्हणून घेतला जाऊ शकतो असं समितीचं म्हणणं आहे। पण त्याच वेळी समितीनं हेही म्हटलंय की त्या वंशावळी सार्वजनिक दस्तऐवजांचं वैशिष्ट्य ठरत नाही। आता त्यावरून जरांगे आणि हाके दोघांनीही सरकारला सवाल केले। मग कशाला दस्तऐवज मानता तुम्ही? ज्या नोंदी आहेत देवस्थानाकडे त्या समितीकडे दिल्या आहे आणि त्या समितीकडेच द्यायच्या असतात। समिती त्याला कायद्याचा आधार देत असते, समिती त्याला मूळ आधार देत असते नोंदी असलेल्याचा। देवस्थानकाळचे पुरावे सगळे समितीनं घ्यायचे आणि समितीनं ते अधिकृत मानायचे, कारण ते हजारो वर्षापूर्वीचे। मग ते खोटं आहे तर मग तिथं अस्तित्वात असणारं संस्थांमधलं सगळंच खोटं आहे की काय? मग असं म्हणायचं की काय तुम्हाला? तिथला असणारा डाटा रेकॉर्ड हा खोटा आहे, याला आम्ही अधिकृत करू शकत नाही, हजारो वर्षापूर्वीचा। मग तिथं असणाऱ्या वस्तू हजारो वर्षापूर्वीच्या ह्या पण खोट्या सिद्ध करताय की काय तुम्ही? असणारा रेकॉर्ड त्याला तुम्ही ग्राह्य धरत नाहीत। समित्या कशाला असतात मग? आयोग कशाला असतात मग? त्या वंशावळीमध्ये सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह होतो। त्या वंशावळीमध्ये किंवा शेतसारा गोळा करण्याच्या ज्या इंग्रजांच्या किंवा निजामकालीन जे काही एक्झर्शन झालेलं होतं त्यामधून सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह होतो। आणि तुम्ही 1911 सालचे पुरावे ग्राह्य धरणार? मग 1911 सालचे पुरावे ग्राह्य धरायचे असतील तर ओबीसी मधल्या 100हून जास्त जाती SC अथवा ST मध्ये वर्ग होतील। या गोष्टीला जबाबदार आहेत का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? जरांगे पाटलांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या आणि आचारसंहिता घोषित होण्याआधी जर मागणी मान्य झाली नाही तर मराठे विजयाचा टिळा लागू देणार नाही असा इशारा फडणवीसांना दिलाय। आमचा विषय आरक्षणाशी दगाफटका केलेला राहणार नाही। राजकीय करिअर आम्ही त्याचं घालवणार, मग तो कोणत्या पक्षाचा असो, आम्ही त्याला सोडणार। त्यामुळं फडणवीस साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की तुम्हाला संधी
फडणवीस साहेब, आमचं आरक्षण आम्हाला द्या, आचारसंहिता लागायच्या आत आमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करा. मराठ्यांना डावलून तुम्ही यश कधीच मिळू शकणार नाहीत. आणि मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा टिळा लागू देणार नाहीत, कधीच. कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीनं कसे दाखले देता येतील, म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले. आणि याचाच अर्थ असा की वंशावळ ही दाखले देताना आवश्यक आहे. आता कुणबी नोंदी शोधणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम, आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठीची सुलभ कार्यपद्धती हे महत्त्वाचं काम जस्टिस शिंदे समितीकडे होतं. ते चालू आहे. आता माननीय जरांगे दादांची मागणी होती की त्यांना मुदतवाढ द्या. आता त्यांना मुदतवाढ सुद्धा या ठिकाणी आपण दिली जस्टिस शिंदे समितीला. शिंदे समितीने एक बाब क्लिअर केली की मराठा आणि ओबीसी असं वर्गीकरण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. तो अधिकार मागासवर्ग आयोगाकडेच आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटीलही म्हणतायत की सर्व मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून जात प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या कठीण आहे. छत्रपती संभाजीनगरहून संजय सरोदे आणि नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.